लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला होमोजेनियस मिक्सचर बद्दल सांगितलं. होमोजेनियस मिक्सचर इज कॉल्ड सोल्युशन. आता मी सांगितलं मगाशी की सोल्युशन जे राहते त्याचे दोन कॉन्स्टिट्युएंट राहते. जसं आपण एक्झाम्पल जे घेतलं होतं याचं वॉटर आणि शुगरचं. तर वॉटर इज अ लार्ज कॉम्पोनंट आणि शुगर इज स्मॉल कॉम्पोनंट. तर जो लार्ज कॉम्पोनंट जो राहते त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. तर सॉल्व्हंट म्हणजे काय? सॉल्व्हंट. ठीक आहे. आता पहा दोन कॉम्पोनंट आहे. या दोन कॉम्पोनंट मध्ये जो जास्त प्रमाणात आहे तो म्हणजे मेजर कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन. मेजर कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज. आता याला थोडस अधिक मी हे करतो. आता बघा काय होते की हा जो आहे शुगर हे सोल्यूट आहे. सोल्यूट. आता शुगर जे आहे वॉटरमध्ये काय झालं? डिझॉल्व्ह झालेला. शुगर डिझॉल्व्ह इनटू द वॉटर. म्हणजे सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये काय होत असतो? डिझॉल्व्ह होत असतो. तर मेजर कॉम्पोनंट ऑफ द सोल्युशन in which solute is dissolved called as solvent. म्हणजे असा कॉम्पोनंट, लार्ज कॉम्पोनंट किंवा मेजर कॉम्पोनंट कोणाचा? सोल्युशनचा. मेजर component of the solution in which solute is dissolved is called as solvent. लक्षात घ्यायचं इथे की वॉटर जे आहे जास्त प्रमाणात आहे म्हणून ते सॉल्व्हंट झालं. शुगर कमी प्रमाणात आहे म्हणून ते सोल्यूट झालं. शुगर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते म्हणजे सोल्यूट डिझॉल्व्ह इनटू द solvent. Solute dissolve into the solvent. म्हणून मेजर कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन in which solute is dissolved called as solvent. ओके. त्यानंतर 2 नंबर सोल्यूट. आता सोल्यूट म्हणजे काय असते? कमी प्रमाणात असणारा घटक आहे जो सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो. म्हणून द मायनर कॉम्पोनंट ऑफ कोणाचा? सोल्युशनचा. मायनर कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन which dissolve into the solvent called as solute. द मायनर म्हणजे कमी प्रमाणात असणारा. मेजर म्हणजे जास्त प्रमाणात असणारा. मेजर म्हणजे मोठा घटक. मेजर कॉम्पोनंट म्हणजे मोठा घटक. मायनर कॉम्पोनंट म्हणजे स्मॉल किंवा कमी प्रमाणात असणारा. तर लक्षात ठेवायचं की सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा सॉल्व्हंट सोल्यूटला डिझॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे. आता याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल मिक्सचर ऑफ वॉटर अँड शुगर हे एक्झाम्पल आहे. किंवा आणखी जर दुसरं द्यायचं झालं तर एअर इज अ मिक्सचर ऑफ नंबर ऑफ गॅसेस. मग एअर मध्ये जास्त प्रमाणात असणारा 78% असणारा जो गॅस आहे तो नायट्रोजन आहे. म्हणून नायट्रोजन हा सॉल्व्हंट आहे एअर मधला. बाकी जे गॅसेस आहे ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे सर्व सोल्यूट आहे. हे सर्व काय? सोल्यूट आहे कारण की ते कमी प्रमाणात आहे. आता लक्षात हे घ्यायचं सोल्युशन कोणतंही असो एकदम बिलकुल क्लिअरली डोक्यात ठेवायची गोष्ट आहे. सोल्युशन कोणतंही असो त्या सॉल्व्हंट एकच राहणार नेहमीसाठी. सॉल्व्हंट एकच राहणार. सोल्यूट एकापेक्षा जास्त असू शकतात. सोल्यूट्स आर मोर दॅन वन इन सोल्युशन बट सॉल्व्हंट इज ऑलवेज वन. सॉल्व्हंट हे नेहमी एकच राहणार कोणत्याही सोल्युशन मध्ये. सोल्यूट एकापेक्षा जास्त असू शकतात. तर एअर इज अ सोल्युशन अँड नायट्रोजन जो आहे तो सॉल्व्हंट झाला
आणि बाकीचे गॅसेस जे आहे ते झाले सोल्यूट. ठीक आहे, तर हे झालं आता होमोजिनियस मिक्सचर बद्दल. आता आपल्याला असंच पाहायचं आहे नॉन होमोजिनियस किंवा त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणतो. तर हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय असते, मिक्सचरचा हा लास्ट टाइप आहे आता. ठीक आहे, तर हेट्रोजिनियस सेकंड नंबर हेट्रोजिनियस. आता लक्षात हे घ्यायचं की जसं समजा मी एक कंटेनर घेतलं, पुन्हा त्या कंटेनरमध्ये वॉटर घेतलं आणि वॉटर घेतल्यानंतर मग मी जर त्यात वाळू टाकली, वाळू, तर एक खाली एक लेअर दिसेल मला वाळूची अशी. ठीक आहे, ही सँड लेअर आहे, सँड आहे ही, आणि इकडे मला दिसेल वॉटर. तर दोन सेपरेट लेअर दिसतात. म्हणजे हे जे मिक्सचर आहे हे सारखं नाही दिसणार, एकसारखं युनिफॉर्म नाही दिसणार. इथून इथपर्यंत पाणी दिसेल, या लेवलपर्यंत पाणी दिसेल, आणि खाली या लेवलला मात्र काय दिसणार आहे, तर सँड दिसणार आहे. म्हणून हे जे मिक्सचर आहे हे नॉन युनिफॉर्म मिक्सचर आहे. कोणतं मिक्सचर आहे, नॉन युनिफॉर्म. तर नॉन युनिफॉर्म मिक्सचरला ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त लेयर्स असतात त्या नॉन युनिफॉर्म मिक्सचरला म्हटलं जातं हेट्रोजिनियस मिक्सचर. नॉन युनिफॉर्म मिक्सचर is called as heterogeneous mixture. ठीक आहे, तर नॉन युनिफॉर्म मिक्सचर जे राहते ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फेजेस राहतात, म्हणजेच आपण म्हणू शकतो की हेट्रोजिनियस मिक्सचर contain more than one phases. एकापेक्षा जास्त लेअर असतात. लेअर म्हणजे फेज. इथं एक लेअर कोणाची आहे, सँडची आहे, आणि एक लेअर कोणाची आहे, वॉटरची आहे. तर एकापेक्षा जास्त लेअर असणारं मिक्सचर म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचर किंवा नॉन युनिफॉर्म मिक्सचर. आता याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथंच लिहिलेलं आहे एक मी, सँड आणि वॉटर. दुसरं ऑइल आणि वॉटर जर आपण मिक्स केलं तर इट इज ऑल्सो हेट्रोजिनियस मिक्सचर. आणखी एक मी तुम्हाला रेग्युलर लाईफ मधलं सांगतो की मिल्क इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. मिल्क, आता बघा इथं कन्फ्युजन आहे. मिल्क कन्फ्युजन माझं नाही आहे, कन्फ्युजन असं आहे की मिल्क आपण जेव्हा ग्लासमध्ये पाहतो तेव्हा मिल्क आपल्याला युनिफॉर्म दिसते, वरपासून खालपर्यंत एकसारखं दिसते. तर हे झालं आपल्या नेकेड आईजनी ज्या गोष्टी आपण पाहू शकतो त्याच्या आधारावर. पण जेव्हा आपण मायक्रोस्कोप मध्ये मिल्कला पाहतो तर क्लिअरली पार्टिकल्स वेगवेगळे दिसतात मिल्कचे. म्हणून मिल्कमध्ये मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स यांचं ते मिक्सचर आहे. पण युनिफॉर्म नसते, आपल्याला दिसताना युनिफॉर्म दिसते आहे ते बिकॉज आपल्या डोळ्याची मर्यादा आहे. परंतु milk is not uniform mixture, it is a non-uniform, means it is a heterogeneous. म्हणून आपण मिल्क इज अ एक्झाम्पल लिहू शकतो कोणाचं, फॉर एक्झाम्पल मिल्क, कोणाचं, हेट्रोजिनियस मिक्सचरचं. ठीक आहे, तर आता हा जो बेसिक पार्ट होता मॅटरचा तो या हेट्रोजिनियस मिक्सचर पर्यंत आता संपला. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की मॅटरच्या स्टेट वगैरे मी अशाच सांगून देतो तुम्हाला. तर मॅटर जे असते हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये मिळते. जसं एअर मधलं आपण जसं ऑक्सिजन म्हटलं किंवा नायट्रोजन गॅसियस स्टेट मध्ये आहे. त्यानंतर मेटल्स जे असतात ते मॅक्झिमम सॉलिड स्टेट मध्ये आहे. जसं आयर्न आहे, आपल्या घराच्या खिडक्या किंवा आपल्या घरात असणारं फर्निचर हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. आणि वॉटर सारख्या ज्या गोष्टी आहे, वॉटर, पेट्रोल, केरोसिन, हे मात्र लिक्विड स्टेट मध्ये आहे. मॅटर इज डिवायडेड इंटू 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी उद्याला पाठवेल तेव्हा मी तुम्हाला त्यात युनिट सिस्टीम शिकवेल. तर युनिट सिस्टीमवर आपण उद्या जाऊ.